निवृत्त होतोय. अमोल मिटकरी बस नामी काफी आहे. त्यांनी त्याचे सांगितलं होतं ते कसा विधान परिषदेमध्ये आला ते दादांनी कसं त्याला हेरलं. यांचे नावच अमोल आहे आणि वाणी अमोघ आहे. त्याचा आवाज बुलंद आहे, कणखर आहे आणि झणझणीत देखील आहे. उन्हाळ्यात विदर्भ भयंकर तापतो, त्यातही अकोला जास्ती तापतो. त्यामुळे आपले अमोल मिटकरी हे विदर्भातले फायर ब्रँड नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. एक कडवा कार्यकर्ता आहे. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचं एक हळवं रूपही आपण पाहिलं. जी माणसं वरून तापट वाटतात ती माणसं आतून मायाळू असतात, हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपण पाहिलं. अजितदादा दुर्दैवाने आज आपल्या सोबत नाहीत. आज दादा असते तर अमोल मिटकरी यांच्या बाबतीत भरभरून तोंड भरून त्यांनी कौतुक केलं असतं. दादांच्या जाण्यामुळे मिटकरींचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय, सगळ्यांचंच झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तासभर व्याख्यान देऊ शकेल असा मिटकरींसारखा तरुण नेता आज तरी सध्या राजकारणात नाही आहे. घड्याळाच्या काट्यांची गती कशी आहे याची उत्तम समज त्यांना आहे. आणि अमोल तरुण आहे, त्याच्यापुढे अजून मोठी राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतील. ते संत साहित्याचाही अभ्यास करतात. त्यामुळे आज निरोप घेताना संत तुकारामांचा एक अभंग म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप. आणि आता सोपा सुखरूप मार्ग कुठला? अमोल मिटकरी तुम्ही ठरवा आणि तुकोबाराया तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील. शशिकांत शिंदे हे देखील निवृत्त होत आहेत. शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. आम्ही दोघंही साताऱ्याचे सुपुत्र आहोत. त्यात दोघंही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे. साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते. कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी पुढे राहिलात. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारा गडी अशी तुमची ओळख आहे. आणि म्हणून शशिकांतरावासारखा सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता या सभागृहाची शान आहे. शशिकांतरावांचं मित्रमंडळ मोठं आहे, त्यामुळे त्यांना मित्र संपदा मंत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंत्री होते तुम्ही. त्याचबरोबर साताऱ्यातल्या जो काही घटना झाली त्याच्याबद्दल बऱ्याचदा चर्चाही झाली. आपण घेतलेली भूमिका देखील सभागृहाने पाहिलेली आहे. आणि म्हणून काही जणांनी घटनेचं राजकारण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु शशिकांतजींनी सत्याची बाजू घेतली. शिंदे किसी से डरते नहीं और मैदान छोड़ के भागते नहीं, हे दाखवलं तुम्ही. त्यामुळे शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहेत. त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्या अशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली संबंध येतच राहतील. भावी राजकीय